आज आपण करत आहोत उपवासासाठी बनवला जाणारा असा मस्तपैकी असा गोड तिखट चिवडा, बटाट्याचा चिवडा करत आहोत। तर हा बटाट्याचा चिवडा करण्यासाठी मी उन्हाळ्यामध्ये बटाटे मस्तपैकी साल काढून म्हणजे कटरच्या साहाय्याने असा किसून घेतलेला होता आणि उकळत्या पाण्यामधून काढून एकदम मस्तपैकी उन्हामध्ये वाळवला होता 2 ते 3 दिवस। तर असा मस्तपैकी बघा आपला किस झालेला आहे रेडी। तर तुमच्याकडे असा किस जर नसेल तर तुम्ही बाजारामध्ये पण आणू शकता, किराणा मालच्या दुकानामध्ये पण अवेलेबल भेटतो। आपण घरी आणून तळायचा, मस्तपैकी त्याचा चिवडा करायचा। तर आज मी करणार आहे चिवडा। चला याची पद्धत बघूयात मग आज। तर आता आपण हा बघा असा तळायला घेतलेला आहे, गरम तेलामध्ये टाकलेला आहे चिवडा। बटाट्याचा किस तर मस्तपैकी आपल्याला असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, खुसखुशीत होईपर्यंत तळायचा आणि मस्तपैकी तेल चांगलं नितळून काढायचं बघा। आणि तेल नितळल्याच्या नंतर आपल्याला जेवढा किस करायचा तेवढा पहिल्यांदा तळून काढायचा। तर आता आपण तळून काढूयात। अशा पद्धतीने बघा मी मस्तपैकी असा चिवडा गरम गरम तळून घेतलेला आहे। आता आपल्याला बाकीचं साहित्य याच्यामध्ये टाकायचं आहे। आपल्याकडे घरामध्ये उपवासाला चालणारे जे साहित्य असेल ते आपण टाकू शकतो, म्हणजे की खोबरं, शेंगदाणे, हिरवी मिरची, लाल तिखट पण आपल्याला वरून टाकायचे, थोडीशी चिमटभर साखर घालायची। तर आता आपण शेंगदाणे तळून घेऊयात। तर मी आता 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत बघा, याच्यामध्ये टाकते। तर आपल्याला जास्त चिवडा करून ठेवायचा नवरात्रामध्ये, तर पूर्ण 9 दिवस टिकेल असा आपण चिवडा एकत्र एकदम करून ठेवला 1 किलोभर 2 किलोचा, तरी आपल्या घरामध्ये सर्वांना पुरणारा असा, सर्वांचे जर उपवास असेल तरी आपण करून ठेवू शकतो। मस्तपैकी असा चिवडा 8 ते 10 दिवस आरामात टिकतो। विकतचा पण सारखा आणू शकत नाही आणि ते तेल पण खराब असतं आणि 100% एकदम प्युअर आहे का नाही हे पण आपल्याला शाश्वती नसते। आणि आपले एकतर उपवास असतात, तर मग आपण असे मस्तपैकी घरी करून खाऊ शकतो। शेंगदाणे आपल्याला चांगले असे खरपूस होईपर्यंत तळायचे आणि मग काढून घ्यायचे। शेंगदाणे असे काढून घ्यायचे बघा। ह्याच्यामध्ये आपल्याला सगळा चिवडा करतो तसा चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे सगळा। आता कट केलेलं, उभे कट केलेले बघा आपण खोबरं टाकत आहे, तळून घ्यायचं। आपल्याला जास्त करपवायचं नाही, लगेच करपतं, पटकन आपल्याला काढून घ्यायचं 2 मिनिटात। फ्राय झालं की एकदम खरपूस पैकी बघा आपले खोबरं तळून झालेलं आहे। आपण खोबरं पण टाकत आहोत, खूप छान लागतो। 8 ते 10 दिवस आपला चिवडा तयार होतो। उपवास जरी नसेल तरी केला तरी काही हरकत नाही, मुलांना खूप आवडतो हा चिवडा। आता थोडी हिरवी मिरची तळून घेऊया, थोडीशीच टाकायची, आपल्याला लाल तिखट घालायचे। तुमच्याकडे नसेल तर म्हणजे लाल तिखट जर तुम्ही नाही घातले, साखर टाकली नुसती गोड तरी चालतं। एकदम उपवासाचा चिवडा आपल्या घरच्या घरी एकदम मस्तपैकी होतो बघा। आता आपण टाकून घेऊया, किती छान झालेला आहे, कलर खूप छान आलेला आहे। आता आपले सगळे साहित्य तळून झालेले आहे। आपल्याकडे जे घरामध्ये साहित्य आपण ते टाकू शकतो। तर आपल्याला गोड आणि तिखट 2 प्रकारचा चिवडा करायचा आहे। घरामध्ये सगळे मेंबरचे असे अट आहे की गोड आणि तिखट दोन्ही करायचं आहे। तर आता हे सगळं मिक्स करायचं आणि तिखट करायचा एकत्र एका भांड्यात घेऊया थोडासा, आणि गोड करायला एका भांड्यात घेऊया। जसं आपण स्वीटहोममधून जसं आणतो तसा करायचा आहे आपल्याला चिवडा एकदम मस्त। आता आपण थोडासा ह्यात घेऊया बघा, दुसऱ्या वाटीमध्ये गोड करूयात आणि इकडे आपण तिखट करूयात। तर थोडंफार शेंगदाणे इकडे पण घालूयात आणि मस्तपैकी तिखट आणि गोड असं करायचं आहे बघा आता चिवडा। तर तिखट करायचं असेल तर आपल्याला याच्यामध्ये फक्त उपवासासाठी लाल मिरची पावडर लागते, ती टाकायची 1 चमचाभर आपल्या आवडीनुसार, आणि थोडंसं मीठ टाकायचं। आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं सगळं आपल्याला व्यवस्थित। आणि इकडे पण थोडंसं किंचित मीठ टाकायचं, पण तिखट न घालता आपल्याला याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे। तर बघा ही पिठी साखर आहे, मिक्सरमधनं जस्ट काढून ठेवलेली आहे बघा। नसली तर आता नसतेच आपल्याकडे, मग आपण मिक्सरमधनं काढली तरी चालते। हे बघा पिठी साखर मस्तपैकी टाकायची आणि सगळं एकजीव करायचं, छान लागते असं गोड। आपल्याला जेवढा लागतोय तेवढा घालायचा चिवडा, हे पिठी साखर खूप छान चव लागते। असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एकदम खुसखुशीत असा चिवडा आपला घरचा होणार आहे। आणि मुलांना, तुम्ही जर तुमच्या मुली शाळेत जात असतील, उपवास असेल नवरात्राचा, तरी तुम्ही देऊ शकता, तुमच्या मिस्टरांना टिफिनसाठी देऊ शकता चिवडा असा करून। हे बघा किती सुंदर झालेला आहे आपला गोड चिवडा एकदम। तर आता तिखट आपण मिक्स करूया सगळा, अशा पद्धतीने छान करायचा। आणि दोन्ही व्हरायटी आपल्या घरी आपण करू शकतो। आता बघा किती मस्त झालेला आहे आणि दुकानामध्ये खूप रेट आहे, आपण विकत जर आणला चिवडा तर घरच्या घरी एकदम मस्त होतो। किती छान झालेला आहे बघा। आता दोन्ही पण चिवडे आपले रेडी आहेत। तर असाच चिवडा तुम्ही पण करून बघा आणि कमेंट करून कळवा की कसा झालेला आहे। किराणा मालच्या दुकानामध्ये पण याचा किस विकत भेटतो आपल्याला असा लाल चिवडा, पण आपल्या घरचा असतो तो वेगळाच लागतो। तर तुम्ही जर माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे असे छान छान तुम्ही व्हिडिओ माझे पाहू शकताल आणि छान छान डिश अशा खाऊ शकताल। तर माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद।